सेवा चुके जिल्हा पश्चिम माजी सदस्य नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण एमआयडीसी मध्ये कोरेगाव फाटा भागात पोद्दार प्रशालेच्या जवळ रविवारी 14 जुलै 2024 रोजी दुपारी एक गॅस वाहतुकीचा कंटेनर ट्रॅक्टर रस्त्यावर पार्क केलेला असताना अचानक पुढे सरकत जाऊन रस्त्याच्या लगत कलंडला आहे. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नसल्याचं स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पुणे लाईव्हला कळवलं आहे. बेदरकार वाहन चालकांच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना घडू शकते असे स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर सांगितले आहे. रविवारी 14 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान शिरोली तालुका खेड येथील एका घरात लोखंडी खिडकीचे गज कापून शिरलेल्या चोरट्यांनी हॉलमध्ये असलेल्या कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड 1,18,400 रुपयांचा ऐवज लंपास केला. शंकर रानू सावंत, वय वर्ष 49, राहणार शिरोली, पाईट रोड, तालुका खेड यांनी याबाबत खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी चोरटे सक्रिय झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द गावात कारला एका दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ज्ञानेश्वर सांडभोर, वय वर्ष 50, राहणार सांडभोरवाडी, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी मोटरकार चालक महेश दादाराव पाटील, वय वर्ष 26, राहणार धायरी, पुणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील हे त्यांच्या कारमधून नाशिककडून चाकणकडे येत होते. वाकी खुर्द गावाच्या हद्दीत त्यांच्या कारला ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीची धडक बसली. त्यामध्ये ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आणि चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. सतत गेले 2 ते 3 दिवस काही ठिकाणी पाऊस कमी जास्त प्रमाणात चालू आहे. मावळ तालुक्यात पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. कालपासून आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ झालेली दिसून येत आहे. इंद्रायणी घाटाजवळील त्रिवेणी भागीरथी कुंड हे नदीपात्रातील पाण्याखाली गेले आहे. सिद्धबेट बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्याचं दिसून येत आहे. गेले 2 ते 3 दिवस सतत पाऊस असल्याने खेड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळी बाजरी, भुईमूग, सोयाबीन इतर पिकांना त्याचा लाभ होणार आहे. गेल्या 24 तासांपासून खेडच्या पश्चिम भागासह पूर्व भागात पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यामध्ये पश्चिम डोंगराळ भाग वगळता इतर भागांमध्ये अधूनमधून पाऊस येत आहे. मागील 24 तासात खेड तालुक्यात 53.0 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावर सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी अशी स्थिती पाहावयास मिळत आहे. दोघांना लंडनमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून 16,14,021 रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आळंदी येथील तरुण श्वेतांक राजेंद्र शिंदे, वय वर्ष 28, राहणार आळंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार किरीटकुमार कन्हैयालाल पटेल, वय वर्ष 43, राहणार पूर्णानगर, चिंचवड, किरीटकुमार याची पत्नी, वय वर्ष 35, किरीटकुमार याची दुसरी पत्नी, वय वर्ष 40, किरीटकुमार याचा अकाउंटंट गजानन भास्कर देशपांडे, वय वर्ष 42, राहणार देशपांडे गल्ली, आष्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतुर्के वस्ती वाडा शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि सतारका वस्ती रेटवडी या शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्रणाली खंडू काठे हिची ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये परीक्षा 2024 साठी ब्रह्मानंद विद्यामंदिर सैनिक स्कूल, चापरदा, जिल्हा जुनागड, गुजरात या ठिकाणी निवड झाली आहे. खेड तालुक्यात वाकी बुद्रुक जरे वस्ती भागात शेतकऱ्यांच्या तब्बल 5 ते 7 मोटारींची चोरट्यांनी केबल लंपास केली आहे. प्रत्येक वर्षी होत असलेल्या अशा घटनांच्या बाबत स्थानिक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. आळंदी जवळील चरोली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत इंद्रायणी नदीवरील पुलाचे कठडे धोकादायक झाले आहेत. पुलाच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून या भागात संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत. राजगुरुनगर एसटी बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यामध्ये भराव टाकण्याचे काम प्रशासनाकडून होत नसल्याने प्रवासी आणि नागरिक यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. आगरवाडी कुसुम विहार येथील चाकण नगर परिषद द्वारा केलेल्या कॉन्क्रीट रस्त्यास
1 महिन्यात भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे। ठेकेदार याने चांगले काम केले नाही व नगरपरिषद अभियंता यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा व कामाचा माहिती फलक नसल्याने ठेकेदार कोण हे माहिती होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। किमान ठेकेदार यास नोटीस काढून त्याचा खुलासा तरी प्रशासन घेणार आहे का व सदर काम सुधारित करून कधी घेणार अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। चाकण औद्योगिक भागाचा वाढता विस्तार पाहता चाकणसाठी वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न उभा राहिलाय। मात्र या समस्येसाठी प्रत्येक निवडणुकीवेळी केवळ आश्वासनेच दिली जातात। मागील 20 वर्षांपासून नागरिक उपाययोजनांची वाट पाहत आहेत। दरवेळी निवडणुकांची आचारसंहिता संपली की वाटतं की आता नाशिक फाटा ते राजगुरुनगर व तळेगाव ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू होईल, कारण हा रस्ता 20 वर्षांपासून मंजूर झालाय। निविदा प्रक्रिया मागील 15 वर्षापासून सुरू आहे, पण प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरू व्हायला अजून किती दशके लागणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। चाकणखेड भागात मागील 15 वर्षात वाहतूक 20 पट वाढली, पण इथे रस्ता रुंदीकरण झालेच नाही। चाकण परिसर आणि खेड तालुका हा विकासाच्या दृष्टीने एक मागासलेला भाग आहे, जिथे पाणी नाही, रस्ते नाही, कचरा उचलण्याचे व्यवस्थापन नाही, त्यामुळे सर्वत्र घाण व दुर्गंधी असते। 2 किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी अर्धा पाऊण तास लागतो अशी परिस्थिती आहे। कंगाल पीएमआरडीए या विभागातून मोठा महसूल उकळते आणि हिंजवडी मेट्रोसाठी खर्च करते, पण इथे 0% खर्च करते। राजकीय अनास्थेने इथे होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ पळवून लावल्याचा आरोप होत आहे। चाकण नगरपरिषद हद्दीत रस्त्याच्या बाजूला कचरा फेकला जात आहे, यावर प्रभावी उपाययोजना व आधुनिक तंत्रज्ञान सोलरवरील सीसीटीव्ही लावून कचरा घंटा गाडीत न टाकता रस्त्यावर टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे अपेक्षित असताना फक्त एक फ्लेक्स बोर्ड चाकण नगरपरिषद आरोग्य विभागाने लावलाय। यामुळे स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा अभियान नुसते कागदावर नाचत असल्याचा आरोप होत आहे। खेड तालुक्यातील वाकीबुद्रुक गावामध्ये बजरंग दल टीमनं गावामध्ये झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम हाती घेऊन दशक्रिया घाट परिसर, महादेव मंदिर, बैलगाडा घाट, पीरसाहेब डोंगर, गणपती मंदिर या परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड तालुका पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चाकणमध्ये रविवारी 14 जुलै 2024 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, अमोल पवार, रामदास धनवटे, बाबाजी काळे, विजय शिंदे, शिवाजी वरपे आदी इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पुणे नाशिक महामार्ग व चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्याच्या वाहतूक कोंडीबाबत पुढील काळात आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आलं। त्याचप्रमाणे खेड तालुक्यात येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सत्ताधारी मंडळी यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचे आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आले। या पत्रकार परिषदेत नेमकं कोण काय म्हणाले पाहूया। राजकारण करत असताना पक्षामध्ये जे मेंबर येणार आहे त्यांच्यासाठी दरवाजे पक्षाने कायमच खुले ठेवलेले आहे, पण त्यामध्ये ज्या पक्षातल्या लोकांनी निवडणुकीच्या तोंडावर ऐन वेळी पक्षाशी गद्दारी करून पक्षाला आणि पक्षप्रमुखांना एकेकी टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी मात्र दरवाजे बंद असतील। परंतु जनरल ज्यांच्यापासून काही त्रास झालेला नाही, पक्ष हिताच्या दृष्टीने वाढीच्या दृष्टीने त्या सगळ्यांचं स्वागत होणार आहे, त्यांना पक्ष स्वागत आहे। त्यांच्यासाठी पक्ष अनेक लोक पक्षाच्या संपर्कात आहेत, परंतु ती वेळ आयोजित केलेली असताना प्रथमतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमच्या 2-3 मीटिंग झाल्या आणि प्रथमतः ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आजपर्यंतचं वर्चस्व पाहता ही जागा शिवसेनेला मिळावी असा एकमतानं निर्णय आमचा 2-3 मीटिंगमध्ये झाला। पंचायत समिती माजी सदस्य शिवाजीराव वरपे, विजयाताई, उपस्थित असलेले माझ्यासहित सर्व इच्छुक उमेदवार, आमची सगळ्यांची एकच भूमिका आहे। लोकसभेचा विषय लोकनेत्यांनी सांगितला की शिवसेना 2 पावलं ही मित्र पक्षाच्या पुढे राहून लोकसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे। तुम्ही सगळ्यांनी पाहिले, तालुक्यातल्या जनतेने पाहिले आणि तालुक्यातल्या बूथ पातळीपासून तर झालेल्या प्रचंड मोठी जाहीर सभा जी झाली प्रचाराच्या निमित्तानं चाकण त्यांनी सांगितलं की शिवसेना 2 पावलं ही मित्र पक्षाच्या पुढे राहून लोकसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे। तुम्ही सगळ्यांनी पाहिले, तालुक्यातल्या जनतेने पाहिले आणि तालुक्यातल्या बूथ पातळीपासून तर झालेल्या प्रचंड मोठी
काही सभा झाली प्रचाराच्या निमित्तानं चाकरला, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसैनिक हा अतिशय ताकदीने त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल करण्यासाठी उभा राहतो. निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने खेड तालुक्यामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तीच भूमिका घेऊन इथून पुढच्या काळात सुद्धा आमचा प्रत्येक शिवसैनिक हा विधानसभेला सुद्धा त्याच पद्धतीने सामोरे जाणार. आमच्याकडे जरी आम्ही आता 7 जण इच्छुक असलो तरी शेवटी शिवसेना पक्षप्रमुख आणि आमचे नेते ज्याला कोणाला ही संधी देतील त्याच्याबरोबर माझ्या सहित आमचे सगळे उमेदवार हे ताकदीने उभे राहून या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा सन्मानाने मुख्यमंत्री करण्यासाठी खेड आळंदीचा शिलेला हा भगवा घेऊन त्या ठिकाणी मुंबईला त्यांच्या पाठीशी पाठवण्याचा मनोरे आमच्या सगळ्यांचा आहे. तीच एकमेव भूमिका आपल्या समोर विषय करण्यासाठी याची पत्रकार परिषद आहे. आमचा कोणताही कार्यकर्ता, आमचा कोणताही इच्छुक उमेदवार दुसरं कसलंही पाऊल न उचलता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो कोणी अधिकृत उमेदवार असेल त्याच्या मागे ठामपणे तन मन धनाने उभा राहील ही आपल्या सर्वांच्या समोर त्या निमित्ताने मी इच्छुक उमेदवार म्हणून उभा येतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ह्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली. सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सगळेच माणसं असा एकही नेता किंवा एकही कार्यकर्ता असा पुढे येतो सगळे अजित पवार गटामध्ये तालुक्याच्या आमदारांबरोबर होते. नंतरच्या काळामध्ये हळूहळू एक कार्यकर्त्यांमध्ये संख्या वाढली आणि आम्ही एकत्र सर्वांनी चांगला प्रचार केला. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 80% योगदान या मतदारसंघामध्ये. मग ही प्रामुख्याने ही जागा आमच्याकडे मिळली पाहिजे ही भूमिका कार्यकर्त्यांची आणि तशा पद्धतीची कार्यकर्त्यांची जी मागणी ही जिल्हा प्रमुख या नात्याने वरिष्ठांकडे त्या पद्धतीची माहिती दिलेली. आमची जिल्हा प्रमुखांची ज्यावेळी मिटिंग झाली 8-10 दिवसापूर्वी सेना भवनला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या मिटिंगसाठी उपस्थित होते. सर्वच नेते होते, नवीन खासदार होते, आमदार होते, नेते उपनेते आणि जिल्हा प्रमुखांच्या मिटिंगमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की आम्ही आमच्या अहवालामध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाला A ग्रेड दिले, म्हणजे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे यावे. त्यासाठी आमच्याकडे त्या पद्धतीचा फॉर्म भरून घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही इकडं मागणी केलेली आहे. आणि मला खात्री आहे की ही जागा उद्याच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहील. तर काय झालंय, लोकसभेला सुद्धा ही जागा खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच होती. कारण 15 वर्ष शिवसेना पक्षाचा खासदार या मतदारसंघामध्ये सातत्याने निवडून येतो. त्यानंतर काही पक्षात उलटेपालटे झाली किंवा तिकडेही झाली, परंतु ह्या निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा खासदार 2019ला निवडून आले आणि तो एक बेस धरून की दोन्ही बाजूला राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले. अजित पवार गटामध्ये सुद्धा राष्ट्रवादीने उमेदवारी मागितली की आमचा इथे या ठिकाणी खासदार होता. इकडेही सांगितलं की इथे विद्यमान खासदार राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडे आहे. परंतु त्याही वेळेवर आम्ही सांगितलं होतं की 15 वर्ष ते शिवसेना पक्षाचा खासदार आहे. इथं पहिला अधिकार त्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. परंतु नंतरच्या चर्चेमध्ये विद्यमान खासदाराला उमेदवारी दिली गेली आणि म्हणून ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये इथे खासदार असले म्हणून सगळे आजपर्यंत आम्ही पत्रकारांसमोर कधी बोललो नाही किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषद घेतली नाही या विषयासाठी. पण आता निवडणूक साधारण
शिवाजीरावांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं 15 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरच्या 20 आणि 30 तारखेच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान होईल. हा एक अंदाज आहे. अंदाज म्हणजे 4-5 नोव्हेंबरला तांबा विधानसभेची मुदत संपते. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव पटेल इच्छुक आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास वाघमारे इच्छुक आहे. महिला आघाडीच्या नेत्या आमच्या विजयताई शिंदे इच्छुक आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक समन्वयक अमोलदादा पवार इच्छुक आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य बाबासाहेब साळे इच्छुक आहे. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय ते पण इच्छुक आहे. आणि इच्छुकांमध्ये मी स्वतः श्रीपती खांडेकर मी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक. त्यामुळे ही सगळी माहिती आपल्याकडे दिली पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त उमेदवार हे पक्षाचे निवडून येण्यासाठी आम्ही सर्व एक विचाराने कस लावणारे त्याच्यामध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये. परंतु जी MIDC जागतिक दर्जाची आहे त्याला जर तुम्ही अत्यावश्यक गोष्टी, पहिल्यात म्हणजे रस्ता, दुसरी गोष्ट कोंडी, ह्या जर गोष्टी तुम्ही कमीच केल्या नाही, त्यांना योग्य पाहिजे जर मुबलक पाणी तुमच्याकडे मिळणार नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.